नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची दुसरी विठ्ठलवाडीची गोष्ट कोणती होती? ती माझ्या भावाची. आमच्या इथे विठ्ठलवाडीला एक बाहेर जाताना म्हणजे रोडला, मेन रोडला जाताना चाळी लागतात. चाळीच्या बाहेर 2 टॉयलेट आहेत, बाहेर कॉमन टॉयलेट आहेत. त्या चाळीवाल्यांचेच आहेत, पण बाकीचे इतर लोक पण जातात. तर त्याच्या समोर एक दुकान आहे ह्याचं किराणाचं, आणि त्याच्या साईडला ह्याचं सलूनचं दुकान आहे. तर एक मुलगा रात्रीचा सलूनमध्येच झोपायचा. तो माझ्या भावाचा मित्र, खास नाही पण ठीक होता, मित्रच होता, चांगला होता. तर तो रात्रीचं काय करायचा, लांब राहायचा म्हणून तो तिकडे दुकानातच झोपून जायचा. आणि तेव्हा ते शटरच्या वरती बघा, ते एक असं जाळीसारखं, म्हणजे एवढ्या एवढ्या गॅप मधलं जाळी असायची बघा वरती, म्हणजे व्हेंटिलेशनसाठी पूर्ण शटर असतं. आणि त्या शटरच्या वरती बाहेरचा हवा येण्यासाठी एक जाळी लावलेली असते. तो झोपला आणि रात्री त्याला काहीतरी दिसलं, कोणतरी बाई दिसली. त्याने दुसऱ्या दिवशी भावाला सांगितलं माझ्या, म्हणाला, आज तू माझ्याकडे झोपशील का? मला भीती वाटते रात्रीचं, मला कोणतरी बघतो इथून वाकून. आता त्याला कळे ना कोण होतं ते. आणि नंतर भाऊ झोपला माझा तिकडे. आईला सांगितलं, आई मी त्याच्याबरोबर झोपतो जरा, तो घाबरतोय दुकानात झोपायला एकटा. म्हणून माझा मोठा भाऊ झोपला तिथे. आणि अचानक रात्री मग ते 12:30 12:30 तोला, आता बघा ती येईल, आता बघ टाइम झाला तिचं यायचं. आणि तो सांगतोय तिला की आता बघा टाइम झाला त्याचा यायचं. तर माझा भाऊ, लग तू शांत राहा रे, आली तर आपण तिला बघू, मारू नाही तर, की का बघते ती. आणि भावाला माहिती होतं, ती नंतर कळालं त्याला की ती कोण आहे म्हणून. तर ती अक्षरशः ती बाई काय माहिती काय, ती एवढा मोठा चेहरा दिसायचा आणि ती जीभ काढून बघायची भावाकडे आणि त्या दोघांकडे बघायला लागली. पूर्ण काळी काळी, पूर्ण जळालेली बाई ती त्यांना दिसायची अशी. हे दोघंही, आता तो भाऊ बोलला की एवढी घाणेरडी बाई मी कधी पाहिली नाही आयुष्यात. खूप अशी पूर्ण जळालेला, आणि फक्त डोळे तिचे सफेद दिसत होते, आणि जीभ काढत होती बाहेर, आणि अशी घाबरवत होती, बाहेर या म्हणून. हे दोघं आणखीन घाबरले. तो रडायला लागला, बोंबलायला लागला. दुसऱ्या दिवशी भाऊ म्हणाला, तू इथे थांबू नको, तू आपल्या तुझ्या घरी जात जा, मी पण येणार आहे, मी माझ्या घरी. त्याने येऊन मग आम्हाला सांगितलं की असं असं आहे. बरं, तो दुसऱ्या दिवशी सांगतोय कधी, आम्हाला रात्रीची गोष्ट सांगतो. आणि मी एवढी डरपोक होते ना, तो मला पण ते ऍक्टिंग करून दाखवत होता माझा मोठा भाऊ, की ती बघ ती बाई ना अशी बघत होती म्हणून. अशी तो पूर्ण ऍक्टिंग करून दाखवत असे की ती कशी बघत होती. आणि मग भाऊ मला घाबरवत होता. असं त्याच्याबरोबर झालंय बघ. तुम्ही कधी हॉस्पिटल मधले असा कोणता अनुभव ऐकलाय जो तुमच्या कलिग्स बरोबर झाला असेल? नाही, माझ्या बरोबरच झालेला ऍक्च्युली. माझ्या ड्युटीतच झालेला. नाईट शिफ्ट होती. एक पेशंट ऍडमिट होते, 2 पेशंट होते ऍडमिट आमचे. आमच्याकडे बॅक पेन वगैरे असले ते आम्ही त्याला ट्रॅक्शन लावून एक 5-6 दिवसासाठी ऍडमिट करतो पेशंटला. तर एक लेडी ऍडमिट होती आतमध्ये, मधल्या बेडवर. आणि बाहेरच्या बेडवर, म्हणजे आमचं हे कसं आहे, एक आतमध्ये जाताना गेट, पहिला गेटच्या आतमध्ये गेलं की कन्सल्टिंग लागतं. आमचं वेटिंग रूम आहे आधी, त्याच्यानंतर कन्सल्टिंग आहे. लेफ्ट साईडला आमचं वॉर्ड चालू होतो, आणि त्याच्यानंतर मग ओटी वगैरे आहे. तर फर्स्ट बेडवर ती एक लेडी झोपली होती, कोणतरी रिलेटिव्ह होती पेशंटची. जी मध्ये पेशंट जी होती ना सेकंड बेडला, तिची रिलेटिव्ह इथे झोपली होती. आणि त्या पेशंटला 2-3 दिवसानंतर आम्ही डिस्चार्ज देणार होतो, आणि मी आतमध्ये कन्सल्टिंग रूममध्ये बसली होती. आता मला सवय होती रात्रीचे आंबोडा बांधून दिवसभर माझे केस वेणी असायची, पण त्या दिवसात मला डबल ड्युटी लागल्यामुळे माझं काय झालं की माझी सेकंड शिफ्ट होती, नाईटवाली आली नाही, म्हणून मी डबल ड्युटीला अडकली, नाईटला अडकले. मग सगळं झालं आणि मी आतमध्ये बसायचे. तर मला एक सवय होती लहानपणी, म्हणजे तेव्हा, लहानपणी नाही आताही आहे, गुणगुणत बसायची. पूर्वी माझा आवाज खूप चांगला होता. मग मी कन्सल्टिंगचा दरवाजा बंद करायची, कारण बाहेर आवाज जातो, आणि मी गाणी म्हणत बसायची रात्रभर, कुठलेही जुनी गाणी किंवा काय, हे मला गुणगुणायची खूप सवय होती. मग बेल वाजली की मग पेशंटकडे जायचं. आणि त्या दिवशी काय झालं की एक त्या बाईला, जी रिलेटिव्ह झोपली होती, ती इकडे तोंड करून झोपली, तर तिला दरवाजामध्ये, गेटच्या आतमध्ये आणि माझ्या कन्सल्टिंग रूमच्या बाहेर तिला एक बाई दिसली, लांब केसवाली, केस विंचरत होती. सकाळ झाली म्हणजे ती अक्षरशः अशी केस विंचरते ती बाई, पूर्ण असे केस तिचे लांबलचक इतके, माझ्या गुडघ्या एवढे, आणि ती केस विंचरते ती बाई तिकडे तोंड करून. बरं, तिचं तोंड नव्हतं दिसत तिला, आणि ती आपले केस विंचरते. ही बाई घाबरली की एवढे लांब, म्हणजे ही कोण आहे म्हणून.
आता ते एवढे मोठे केसवाले बाई केस विंचरते म्हणजे ती घाबरलीच ना. आणि हॉस्पिटल म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात ते येतं की असतं हॉस्पिटलमध्ये असू शकतं. सकाळ झाली, मी माझी ड्युटी संपली 8 वाजता, मी निघून गेली घरी. मला परत सेकंड शिफ्टला यायचं होतं. सेकंड शिफ्टला आली, ओव्हर द्यायला लागले सगळे सिस्टर. मी मध्ये जाऊन बघितलं तर पेशंट गायब. ते पेशंट नव्हती मधली. म्हटलं अगं ही तर 2 दिवसांनी जाणार होती ना. ती म्हणाली नाही, रात्री तिला भूत दिसली होती. म्हटलं भूत आपल्या इकडे? ड्युटीवर तर मी होते, मला नाही दिसलं. तू तुझ्या रूममध्ये गाणी गात बसली असेल. म्हटलं नाही ग, असं कसं? पेशंट घाबरलं मला. मी आणि रात्री मी काय फार वेळ दरवाजा बंद नव्हता ठेवला, उघडाच होता. असं कसं झालं? नाही बोलते, रात्री कोणीतरी केस विंचरत होतं. एक 10 मिनिटानंतर मला कळालं की तिने पाहिलेली भूत मीच होते. मी केस विंचरत होते रात्री. अशी ती कॉमेडी. आणि नंतर मग मी ते सरांना सांगितलं की सर माझ्यामुळे ती पेशंट गेली घरी तुमच्या डिस्चार्ज घेऊन. तर सर म्हणाले का कसं आहे? म्हणजे ते भूत दिसलेलं ते मी होते. 10 दिवसानंतर आम्ही पेशंटला बोलवतो फॉलोअपला. ती पेशंट जेव्हा आली ना, त्याच्यावर ती रिलेटिव्ह होती. आप म्हणलं आप जो गए ना भूत देखकर, वो भूत मैं थी, रात को मैं बाल बना रही थी. मग तिला वळवून दाखवले माझे केस की माझे केस आहेत ते. असं झालं. म्हणजे तेव्हा भूत वगैरे कोणी नव्हतं. तुम्ही खूपदा असंच होतं ना की म्हणजे काही नसतं पण आपलं कारण आपण तेच विचार करत असतो. आणि तुमच्या भावाबरोबर पण एक घटना घडली होती. घाटकोपरलाच तेव्हा पण आम्ही लहानच, म्हणजे मी तेच म्हटलं ना, मी 7-8 वर्षाची असेल तेव्हा, मी 7 वर्षाची असेल. एक चंद्रकांत म्हणून एक मुलगा होता. तो 9 नंबर चाळीत राहायचा, 10 नंबर चाळीत राहायचा. तर त्याची बहीण, योगायोगाने की त्याची बहीण माझ्या शाळेत माझ्याबरोबर होती 4थीला. मी 4थीला होते तेव्हा. आणि तो माझ्या भावाचा मित्र. माझा भाऊ तेव्हा असेल हार्डली 13-14 वर्षाचा असेल. आता माझ्या भावाला कसलं बाकीचं काही नाही वेड, त्याला कबुतरांचा खूप वेड होतो. खूप खूप म्हणजे खूपच वेड होतं कबूतर पाळण्याचं. मग तो रात्रीच असं उशिरा यायचा. माझे बाबा टॅक्सी बंद करून घरी यायचे. तोपर्यंत माझे वडील 9ला यायचे. 9:30ला जेवले की ते झोपायचे. हा बाबा यायचा 12 वाजता, 12:30ला. मग आई त्याला गुपचूप हात घ्यायची, ओरडायची त्याला, पण तो कधीच ऐकला नाही. आणि माझा मोठा भाऊ असा आहे ना की त्याला तुम्ही म्हटलं ना बाहेर कोणीतरी आहे रे, जाऊ नको, तो मुद्दाम जातो बघायला. की म्हणजे तो घाबरत नाही, कोणालाच नाही घाबरत, ह्याला सुद्धा नाही घाबरत. तो असेल तो बघायला जातो. तर त्याचं असं झालं की तो भटकत होता, असं येत होता घरी यायचा टाइम 12-12:30 काहीतरी झाले असेल. तर आमच्या घाटकोपरला ना तिथे कोपऱ्यावर म्हणजे 10 नंबर गल्लीच्या बाहेर एक शिव मंदिर आहे, अजूनही आहे ते मंदिर. आणि तिथून वर चढलं म्हणजे एक पायऱ्या आहेत वरती जायला. तो वरचा रोड लागतो, मेन रोड आपला हायवेचा. तर त्या पायऱ्यांवर मग त्याचा मित्र बसला होता. तो येत होता, तो अरे चंदू तू इकडे काय करतो? तो मुलगा ना सिगरेट ओढत बसला होता, त्याचा मित्र. तो मोठा असेल, तो मला वाटतं 20-22 वर्षाचा होता तेव्हा. चंदू, त्याला चंदू म्हणायचे सगळेजण. मग तो म्हणाला बस ना गणेश, काय आहे? तो नाही घरी जातो, माझे वडील आले असतील ना तर मला वेळेत घरी बघितलं नाही तर ओरडतील किंवा माझ्या आईला उगाच मारतील. मग हा बसला तिथे. चल ठीक आहे, 5 मिनिटं बस रे, जरा गप्पा मारूया, मला पण कंटाळा आला, माझे कोणी मित्र नाही, माझ्याशी कोणी हल्ली बोलत नाही, मला हल्ली बोलायला कोणी नसतं. तो काय रे, तू इतके दिवस झाले दिसला नाही कुठे? तो अरे त्या दिवशी काय झालं. मग त्या चंदूने त्याला गोष्ट सांगितली की मी त्या दिवशी, म्हणजे त्याने दिवस नाही सांगितलं, फक्त तो म्हणाला त्या दिवशी मी घरी आलो होतो नुकताच, एक 10:30-11 वाजले असतील. मी घरी आलो आणि जेवायला पहिला घास उचलणारच तेवढ्यात माझ्या एका मुलाने हाक मारली, चंदू दादा, चंदू दादा. तर मी म्हटलं काय रे? म्हणे तुला त्यांनी बोलवलंय. त्या मुलांची नावं नाही माहिती त्याच्या मित्रांच्या. तर त्यांनी तुला बोलवलंय बाहेर, तुला बोलवलंय. त्याने बिचाऱ्याने घास ठेवला. चंदू म्हणाला की मी घास टाकला तसंच ठेवला ताट. म्हटलं काही इमर्जन्सी असेल. तो गेला निघून. ह्या मुलांनी नेलं त्याला, चालत नेला आणि घाटकोपर स्टेशनच्या ब्रिजवरती नेलं. ते तिकडे वाट बघतायत 2 मुलांनी त्याला. तो म्हणाला 2 मित्रांनी मला घेऊन गेला तिथे की तुला ते बोलवतायत, ते वाट पाहतायत तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. हा म्हणाला कुठे आहेत? तर कुठे करता ते ब्रिजवर आली, 2 मुलं तिथे उभी होती ऑलरेडी. तर हा लांबूनच बोलतोय की मी यांना ओळखत नाही. तर तो म्हणाला की नाही चल समोर, मग कळेल तुला काय ओळख आहे किंवा काय त्याचं काम आहे. ते गेले आणि माहित नाही, तो म्हणतो की माझ्या एक कानाखाली पहिली मारली. तर काय दुश्मनी होती मला त्यांना, माझ्या भावाला पण अजूनही कळली नाही की त्यांच्यामध्ये काय दुश्मनी होती. त्याने कानाखाली मारली. तर मी म्हटलं का मारतोस? तर त्याने दुसऱ्याने माझ्यावर चढवली परत.
आणि असं झटापटी झाली दोघा तिघांमध्ये, तर त्यातल्या एकाने तलवार काढली डायरेक्ट आणि माझा एक हात तोडला आणि सरळ माझ्या पोटात तलवार टाकली त्याने आणि मी पडलो खाली. असं सांगतोय तो. आणि ते लोक पळून गेले, धावत पळून गेले. मला थोडंसं असं वाटलं की उठावं म्हणून मी तो हात, तुटलेला हात मी माझ्या हातात घेतला आणि मी उभा राहिलो, धडपडत उभा राहिले. त्यातल्या एकाने, जे पळत होते 4 जण, त्यातल्या एकाने मागे वळून पाहिलं, अरे हा तर जिवंत आहे, असं तो ओरडला आणि ते परत माझ्याकडे आले. मला उचललं आणि ट्रेन खाली येत होती ब्रिजच्या खाली आणि मला त्यांनी त्या ब्रिजवरून खाली फेकलं आणि मी मेले. असं त्या चंदूने माझ्या भावाला सांगितलं. बोला अच्छा तू काळजी घे, तू बाहेरचं फिरू नको आता ह्याच्या पुढे. मी असं माझ्या भावाला तो सांगतोय आणि की तू बाहेर यापुढे, उद्यापासून मी बाहेर यायचं नाही, रात्रीचं 10च्या आत घरी जायचं. माझं ऐक, माझ्याबरोबर जे घडलं ते तुझ्याबरोबर नको व्हायला. आता तू घरी जा वेळेत, नाहीतर तुझे बाबा परत येतील. मग दादा आमच्या घरी आला, दार ठोकलं तर माझ्या वडिलांचे डोळे उघडले की एवढ्या रात्रीचं कोण आलंय. माझ्या आईने हळूच दार उघडलं तर माझा भाऊ आतमध्ये आला. माझ्या भावाला ओरडले वडी, म्हणाले कुठे होतास अजूनपर्यंत. तो काय नाही, तो चंदू भेटला होता, त्याच्यावर गप्पा मारत बसलो, तो उशीर झाला, तो त्याची गोष्ट सांगत होता. मग वडी म्हणे कोण चंदू. तो 10 नंबर गल्लीत राहतो नाही काय. माझ्या वडिलांनी त्याच्या कानाखाली मारली आणि बोले झोप आता. सकाळी तो उठला, तो झोपला. का मारली त्याला कळलं नाही, का मारली वडिलांनी मला, आणि त्याला झोपवलं. सकाळी उठून त्याला विचारलं की तू कुठे होता रात्री. त्याने ही गोष्ट सगळी सांगितली की मला चंदू भेटला, चंदूने मला असंच सांगितलं, बाबा त्याला मारलं, त्याला ट्रेनमधून खाली फेकलं आणि तो मेला. माझ्या बाबाने त्याला हलवलं, अरे तो मेला, 10 दिवस होऊन गेलेत, तो मेला आहे, तू कोणाबरोबर बोलून आला. तेव्हा त्याला कळलं की अरे मी मेलेला चंदूबरोबर बोलून आले. बापरे. तेव्हा त्याच्या अंगात एवढा राहिलाय, मग त्याला बोलायला सुचेनाच काय. त्याला 4-5 दिवस तापाने फणफणला. आता तो त्याचा खास मित्र होता, त्याच्यामुळे त्याला सकाळपर्यंत कळलंच नाही की तो कोणाबरोबर बोलून आला. म्हणजे त्याला वाटलंच नाही की तो मेलाय म्हणून. आणि आम्ही त्याला 10 दिवसापूर्वी बघितलं होतं, मी सुद्धा पाहिलं त्याला नेताना. भावाला नव्हतं माहिती तुला. सगळ्यांना माहिती होतं. त्याला नंतर कळालं, वडिलांनी सांगितलं अगं अरे तो मेलाय ना 10 दिवस झाले. मग त्याला सगळं तेव्हा रिअलाइज त्याचा झालं, स्ट्राईक झाला. तोपर्यंत तो चंदूच्या ह्याच्यातच होता, त्याला भूल पाडलेली असं. माहित नाही काय झालं. मग तो एकदम तापाने फणफणला आणि रडायला लागला की असं कसं झालं, असं कसं झालं, मला कसं सांगितलं, मला कसं दिसला तो, असं झालं होतं. तेव्हापासून त्याचं जाणं बंद, सगळं बंद त्याचं बाहेरचं. 9च्या आत घरात यायचं, 9च्या बाहेर जायचं नाही. त्याच्यानंतर तो नेहमी घरी लवकर यायचा. कुठे पण हिंडत बसला तरी तो वेळेवर घरी यायचा. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.